आपण अनेकदा छोट्या-छोट्या संकटांनी खचून जातो. पण कल्पना करा, तुम्हाला अशा ठिकाणी टाकलंय, जिथे तुमच्या जगण्याची शक्यता 1% पेक्षाही कमी आहे. चारी बाजूने मृत्यू आणि छळ सुरू आहे. अशा परिस्थितीत माणूस का जगावं? या प्रश्नाचं उत्तर शोधू तरी शकेल का? आज आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी नाझीच्या छळछावणीत म्हणजेच कन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये मृत्यू समोर असतानाही जगण्याची जिद्द सोडली नाही. विक्टर फ्रँकल यांच्या मॅन सर्च फॉर मीनिंग या पुस्तकातील काही महत्त्वाचे पॉइंट्स आणि रिव्ह्यू आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. लेखक विक्टर फ्रँकल हे स्वतः एक मानसशास्त्रज्ञ होते. छळछावणीत असताना त्याने एक महत्त्वाची गोष्ट नोटीस केली, की तिथे फक्त तेच लोक वाचले, ज्यांच्या डोळ्यासमोर भविष्यात पूर्ण करण्यासारखं एखादं ध्येय होतं. ज्यांनी आशा सोडली ते आजारी पडून किंवा मानसिकरित्या खचून लवकर दगावले, कारण त्यांच्याकडे जगायला कोणतंच कारण उरलं नव्हतं. लेखकाचा अनुभव सांगतो, की जर तुमच्याकडे जगण्याचं एखादं वाय असेल, तर तुम्ही कोणत्याही हावला सहन करू शकता. म्हणजे जर तुमचा लाईफ ऑफ पर्पज जर मोठा असेल, तर संकट कितीही मोठं असलं तरी माणूस त्यावर मात करू शकतो. लेखकाने या पुस्तकात आयुष्याला अर्थ देण्याचे 4 मार्ग सांगितलेत. पहिला पॉइंट, आपले काम किंवा अचिव्हमेंट. विक्टर फ्रँकल यांच्या अत्यंत महत्त्वाच्या नोट्स या छावणीमध्ये नष्ट झाल्या होत्या, ज्यावर ते पुस्तक लिहिणार होते. पण त्यांनी मनात ठरवलं, की मी इथून बाहेर पडणार आणि हे पुस्तक पूर्ण करणार. हा एकच उद्देश त्यांना जिवंत ठेवण्यासाठी मदत करत होता. तुमचं काम किंवा तुमची कला तुमच्या जगण्याला एक ठोस कारण देतं. तुमच्याकडे जगायला सुद्धा एक पॉवरफुल रिझन असायला पाहिजे. दुसरा पॉइंट आहे प्रेम. इथे प्रेम म्हणजे केवळ रोमॅन्टिक प्रेम नाही. कठीण काळात आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण काढणे, त्यांच्यासाठी जिवंत राहण्याची इच्छा बाळगणे, हे आपल्याला बळ देतं. दुसऱ्या व्यक्तीच्या कल्याणाचा विचार करणे हा देखील आयुष्याचा एक मोठा अर्थ असू शकतो. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला खुशी देता, तेव्हा तुम्हाला पण तुमच्या लाईफचा काहीतरी पर्पज असल्याचा फील येतो. पॉइंट तिसरा, फाइंड मीनिंग इन सफरिंग. आयुष्यात दुःख टाळणं आपल्या हातात नसतं, पण त्या दुःखाला आपण कसा प्रतिसाद देतो हे आपल्या हातात असतं. जसं की एखादा खेळाडू प्रॅक्टिस करण्याची मेहनत करतो. त्यावेळेस त्याला माहीत असतं, की या मेहनतमुळे त्रास होत असला तरी यातूनच त्याला हवा असलेला आउटकम म्हणजे मेडल मिळणार आहे. तसंच आपण आपल्या संघर्षाकडे एक शिकवण म्हणून पाहिलं पाहिजे. तुम्हाला होणारा कोणताही त्रास तुम्हाला काहीतरी शिकवणार असतो किंवा काहीतरी देणार असतो. त्यामुळे तुमच्या सफरिंगमध्ये पण मिनिंग शोधा. पॉइंट चौथा, फ्रीडम ऑफ ॲटिट्यूड. लेखक म्हणतात, तुमचं सगळं काही हिरावलं जाऊ शकतं, पण तुमचा ॲटिट्यूड निवडण्याचं स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण त्या परिस्थितीत कसं वागायचं आणि कसं राहायचं हा निर्णय सर्वस्वी तुमचा असतो. त्यामुळे तुमचा ॲटिट्यूड होईल तेवढा पॉझिटिव्ह असायला पाहिजे. विक्टर फ्रँकल यांनी हे सिद्ध केलं, की माणूस सर्वात भयानक परिस्थितीतही स्वतःचा मार्ग शोधू शकतो. खरं तर लाईफला मिनिंग असा काही नसतोच, आपल्याला तो निर्माण करावा लागतो आणि प्रत्येकासाठी ही प्रोसेस वेगवेगळी असते. तुम्हाला सध्या तुमच्या आयुष्यात कोणता उद्देश किंवा अर्थ सापडला आहे का? की तुम्हाला पण तुमची लाईफ मिनिंगलेस वाटत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पुस्तकांच्या सोप्या समरीज आणि रिव्ह्यू बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.